आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी भावना वैराट। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। मुसळधार पावसामुळे आतीत गावात पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आपण पाहत असलेली ही दृश्य आतीत गावातील आहेत। सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते अक्षरशः नदीचे स्वरूप धारण करताना दिसत आहेत। रस्त्यावरील पाणी मोठ्या वेगाने वाहत असल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली आहे। गावातील काही भागांमध्ये पाणी साचल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक घराबाहेर पडू नये, तसेच पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे। पाहूया आमचे खंडाळा प्रतिनिधी संदेश चव्हाण यांचा विशेष रिपोर्ट। गावची पाणी करण्यासाठी आलेले ते पाहू शकतो त्यांच्याविषयी काय सांगतो। गावात भयानक पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी गावातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा म्हणून कोणीही अति महत्त्वाच्या कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये। आपल्या लहान मुलांवरती, जनावरांवरती विशेषतः लक्ष द्यावे। लहान मुलांना कुठेही पाण्यात वगैरे पाठवू नये। शाळेत आजच्या दिवस मुलांना सुट्टी जाहीर करण्यात यावी असं माझं मत आहे। आणि सतर्कता म्हणून सगळ्यांनी घरात सुरक्षित ठिकाणी राहावं एवढे मी एक ग्रामस्थांना माझ्या वतीने एक निवेदन देतो। हे पाणी ओसरण्यासाठी नदीसाठी एक नारळ आणि पीच नारळ सोडत आहे। पाणी कमी होण्यासाठी हे पाहू शकता। पाणी कमी होण्यासाठी आपले गुरव काका हे पाणी कमी करण्यासाठी नाल्याला पूर आलेला हा कमी करण्यासाठी एक देवाला सांगतो करतात की लवकरात लवकर आमचा पूर कमी व्हावा, पावसाचा पूर कमी व्हावा आणि आम्ही सुरळीतरित्या व्यवस्थित राहू अशी देवाची प्रार्थना करते। चला पाणी पूर्ण होणे पाहू शकता। लोकांच्या पाणी जाण्यासाठी पावसाचं पाणी झालेले आणि लोकांच्या आता वर्ग चालू झालेले आहेत। पलीकडच्या बाजूला